नमस्कार, मी डॉक्टर सुरेश दहात्रे, दहात्रे हॉस्पिटल अँड आयुर्वेद केअर सेंटर मालेगाव। आजचा आपला टॉपिक आहे संधिवात। चला लढूया संधिवाताशी। आज आपण बघणार आहोत संधिवाताच्या एका सामान्य प्रकाराबद्दल, म्हणजेच आमवात। आमवातालाच आपण रुमॅटॉइड आर्थरायटिस असं सुद्धा म्हणतो। आमवात हा आजार भारतामध्ये साधारणपणे 0.5% लोकांमध्ये आढळतो व हाच आजार स्त्रियांमध्ये पुरुषांपेक्षा 3 पट अधिक असतो। आमवाताची प्रमुख लक्षणे कोणती? यामध्ये आपण सर्वात ठळक लक्षण बघायचं झालं तर हातांमध्ये जे बोटांची पेऱ्या आहेत या ठिकाणी सुजन येणे, हातापायांमध्ये सुजन येणे, सकाळी उठताना खूप त्रास होणे व यासोबतच ताप सुद्धा राहणे व डोळे कोरडे होणे, तोंड कोरडं पडणे यासारखी साधारणतः लक्षणं आपल्याला आढळतात। आमवाताला सार्वदेहिक आजार सुद्धा म्हटलं जातं। जसं आमवादामध्ये सांध्यांमध्ये सुजन येतं तसंच आपल्या शरीरातील अवयवांमध्ये सुद्धा सुजन येऊ शकतं। उदाहरणार्थ किडनी किंवा फुफ्फुस या अवयवांवर सुद्धा सुजन येऊ शकते। आमवाताचं निदान कसं केलं जातं? यामध्ये प्रामुख्याने आपण बघतो की रुग्णांचा इतिहास व त्यांची लक्षणे हे फार महत्त्वाचे ठरतात व यामध्येच आपण रुमॅटॉइड फॅक्टर व अँटी-CCP असे तपासणी करून हे निदान आमवाताचं निदान करण्यासाठी फार महत्त्वाचे ठरतात व आपण यामध्ये आणखीन ESR व CRP अशाही टेस्ट करतो। यामध्ये आपल्या शरीरात वात किती वाढलेला आहे हे सुद्धा आपण या टेस्टच्या माध्यमातून बघू शकतो। जर आपण रुमॅटॉइड फॅक्टर जी टेस्ट आहे यामध्ये फक्त 70% लोकांमध्येच दोष दाखवतो, म्हणजेच 10 पैकी 3 जे रुग्ण आहेत हे या आजाराच्या निदानापासून वंचित राहतात। अँटी-CCP ही जी टेस्ट आहे प्रामुख्याने आमवातासाठी ही प्रमुख टेस्ट असतं। यामध्ये 97% लोकांमध्ये ज्यांना आमवात आजार निदान व्हायचा आहे अशांमध्ये ही टेस्ट पॉझिटिव्ह दिसते। यामध्ये आपण प्रामुख्याने आयुर्वेद चिकित्सा करत असतो। यामध्ये त्रयोदशांग गुगुळ, नंतर रासना सप्तक काढा, चंद्रप्रभावटी इत्यादी आयुर्वेदिक औषधींचा व रुग्णाच्या लक्षणानुसार आपण त्या औषधांचा वापर करत असतो।